कारण आता एका जबड्यात फाईल अडकणार आहे ती जबड्याची फाईल नाही निघत ती कधी कधी का कसं माहिती फाईल 3 असतात त्या फाईल पुढे लपवली जाते आणि ती फाईल लपवली की ते कॅबिनेट होईपर्यंत ती फाईल सांगा कुठं बोलून वरायची आणि म्हणून आता मैदानावरची जेवढी ताकद तेवढा निर्णय आपल्या हातात तेवढ्या तीव्रतेने लवकर येईल हे या कारण आहे सगळे शिक्षण विभागाने आज आता या वेळेपर्यंत तयार करून झाले आज माननीय मंत्रिमंडळाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे तसा माझा आवाज लहान आहे त्याच्यामुळे तुम्ही कानातून ऐकलं की चांगलं त्याला माझं काही आवाज कमी हसण्याचा बातमी सोडला तर आपल्या जीवनाचा मोठा हसून या सरकारने ठेवलेला आहे असा शिक्षक दिन पुढचा आपल्याला साजरा करायची वेळच येऊ नये मैदानावरती शिक्षण मंत्री महोदय अतिशय काल सांगितलं होतं की आमच्याशी तुम्ही 2 मिनिटं चर्चा तरी करा तुम्ही शिष्टमंडळही मागत नाही आमच्याशी संवादही साधत नाही असे काल आम्हाला काही मेसेज आल्यानंतर राहुल आम्ही आणि इतर 4-5 जणांनी एक भूमिका घेतली की चला त्यांचं म्हणणं काय आपण स्वतःहून जाऊन ऐकू कधी कधी काय पावरा विहिरीत टाकाला आणि तो जर वाकलाच नाही तर पाणी भरले जात नाही म्हणून कधी कधी 2 पावले पण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना काही गोष्टी आम्ही सांगितल्या की शिक्षण विभागाने एकांगीच निर्णय जर घेतला तर अनेक बांधवांना पुढे सरकार बदललं कदाचित तुम्ही जर सरकारमध्ये नव्यानं मंत्री म्हणून राहिलात तर आम्हाला त्रास कसलाच होणार नाही परंतु नजर चुकीने तुमचं सरकार गेलं लाडक्या बहिणीकडून तर मग कदाचित आमच्या हातात तुम्ही सापडणार मग नाही तर तुमच्या हातातून आम्ही सटकलो तर अधिकाऱ्याच्या हातात आम्ही सापडू आणि मग मात्र आमची गोची होईल म्हणजे त्यांना सांगत होते की तपासणी नवीन सरकार आलेलं लावतं 20-19 महिन्याचा पगार पुन्हा खातं पुन्हा काही शिक्षकांची नावं गाळली जातात पुन्हा शिक्षक काही पुढं काही मागं करत करत टप्पा मागं टप्पा पुढा टप्पा असं होतं तुमच्याकडून एकतर स्वच्छपणे शिक्षक दिनाचा न्याय आम्हाला आजच मिळावा ही भूमिका आमची आहे म्हणून या भूमिका त्यांच्यापर्यंत मांडली आणि सरळ सरळ स्वच्छ भावनेने तुम्ही द्या म्हणजे निर्णय करायचा कागदोपत्री आणि द्यायचं काहीच नाही अशी जर आपली भूमिका असेल तर ती शिक्षकांना न पटणारी आहे आणि 63,000 बांधव भलेही मैदानात नसतील त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात 300 जरी असले तर 300चे 3,000 6,000 केव्हा होतात हे आम्हाला काही सांगायची गरज नाही आता ती संख्या कशी वाढेल हे उद्यापासून आपल्याला हळूहळू कळेल कारण लोकांना फाईल त्या जबड्यात गेल्यानंतर काढण्यासाठी इथे येण्याची सवय मागही असाच एक प्रकार झाला आणि सरळ सरळ फाईल आपली अर्थविभागात गेल्यानंतर सरळ पुढे आला तो प्रवास आज 3-3:30च्या नंतर फाईल त्या ठिकाणी जाईल परंतु मंत्री महोदयाचं एक वाक्य चांगलं आहे शक्यतो माझा प्रयत्न राहील तुम्हाला आजच न्याय द्यायचा आणि आम्ही त्यांना हे सांगितलं जर आज विषय झाला तर चांगली गोष्ट नाही तर एका विभागाची एक मुख्य व्यक्ती पुन्हा 9 दिवसाच्या रजेवर जाणार आहे आणि मात्र आमचा प्रवास पुन्हा थांबेल आणि तसे 8 ऑक्टोबर जवळ येते म्हणजे आचारसंहिता अथवा राष्ट्रपती राजवट ही प्रक्रिया करण्याची कालावधी आता जवळ येते आम्हाला लवकर जर न्याय मिळाला तर फायदा होईल पुढच्या कॅबिनेटला तो विषय जाऊच नाही अनेक बांधवांनी शंका उपस्थित केली बातम्यासारखी कॅबिनेटची काय गरज आहे परंतु 19 सप्टेंबर 2016ला अशी खुटी मारलेली आहे ना की पुढील टप्पा निर्णय प्रक्रियेत जाण्यासाठी मंत्रिमंडळाला समोर जावं लागेल त्यावेळेस बघा 2 गोष्टी अनावधान कसं असताना आता याला चांगलं माहिती की 30 ऑगस्ट 2016ला एक कॅबिनेट डिसिजन झाला ज्याच्यामध्ये सरसकट या शब्दाचा साधा कुठं सुद्धा उल्लेख नाही आणखी ती मंत्रिमंडळाची नोट कॅबिनेटची नोट त्या साईटला सापडते परंतु अधिकारी वर्गाने बरोबर नंतर सरसकट शब्द त्या शासन निर्णयात घातला मंत्रिमंडळाचा निर्णय स्वच्छ भावनेने जरी झाला तरी तो शासन निर्णय प्रक्रियेमध्ये अस्वच्छतेची भावना ओतपोत भरलेली असते या लोकांची त्याच्यामुळं यांच्यावर दबाव देण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने जागवून मैदानात येण्याची आपल्याला खरं इथून पुढे गरजेचे आज आमचे मार्गदर्शक श्री खंडराव जगदळे सर
यांनी उपोषण सोडलं, आम्हाला आनंद वाटला. कसं असतं, माणूस जगला पाहिजे. आमचे मतभेद कुणा असेल का असेल, वैयक्तिक असेल, प्रश्नासोबत आमची कुणाशी मतभेद कधीच नाही. मी त्यांचा ते कार्यकर्ता म्हणून समोर आलो, लढलो आणि आज 7 पर्यंत आपण बांधव पोहोचली. प्रक्रियेचाच भाग आहे. आणि माझा या निमित्ताने त्यांनाही विनंती राहील की आता पुढं रोड अडवणं हे शिक्षकाच्या सहितेतला विषय नाही आहे. तो मनसे किंवा इतर पक्ष पार्टीचा तो विषय असतो. शिक्षक एक संहितेत काढला पाहिजे. इथं ताकद दिसली की तुम्हाला कुठंच काही अडवायची गरज नाही, सगळं काही नीट होतं. मग सगळ्यांना सरळ सुतासारखं करायचं असेल तर सरळ होऊन सगळ्यांनी आता मैदानात येण्याची खरंच गरज आहे आणि त्यांना सरळ करण्याची आता गरज आहे. आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आपल्याला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. मागचा 1 आठवड्यापूर्वीचा एक विशेष प्रसंग सांगतो, ज्याच्यासाठी पुढाकार आमचे मित्र प्रशांत कवर सरसून घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे भावनाताई गवळी यांना ते घेऊन गेले होते. तिथूनच आपले पालक असणारे माननीय केसरकर साहेबांना संवाद झाला. त्यांनी सांगितलंय की आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि तुम्ही अधिकाऱ्याचं नाव जर पुढे करत असाल तर ते चालणार नाही. अधिकाऱ्याचं नाव सांगून मला अजिबात जमणार नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत फाईल कशी आहे तुमच्यासाठी, मी तुमच्या विषयासाठी मी तुमचा पाठीराखा होतो. म्हणजे आपल्या विषयाचा पाठीराखा कोण आहे? माननीय मुख्यमंत्रीच आहे. कॅबिनेटला विषय केल्यानंतर थांबणार आहे का तो? सरळ स्वच्छ भावनेने देण्याची प्रतिमा या माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्रीची. एखाद्या विभागाचा मंत्री असू शकतो असा तसा, कदाचित त्यांनाही सरळ करण्याचं काम हे दोघं तरी निदान करतील. राहिलं फडणवीस साहेबांचा विषय, ते आपल्याला 1107 कोटी देण्यासाठी जर सही करू शकतात तर हे 800 कोटीला नाही जरी म्हणत असेल तर या तिघाच्या दबावापोटी हे बी सही देणारच आहेत. या सगळ्या भूमिका आहेत. पण ती सही देण्यासाठी त्यांच्या मनात काय किमतीपर्यंत कोणी घातलाय आणि ती बाहेर यायला तयार नाहीये. तो बाहेर कसा काढायचा याच्यासाठी आपल्या सगळ्या बांधवांना आता घराच्या बाहेर पडून मैदानात येण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ताकद आजपासून खरंच वाढवण्याची गरज आहे. जर आज नाही वाढली तर आणखी 2 कॅबिनेट जरी टळल्या आणि शेवटची कॅबिनेट मला वाटतं 3 ऑक्टोबरला किंवा 1 ऑक्टोबरला होईल आणि त्याला जर निर्णय झाला तर त्याचा शासन निर्णय होत नाही. एक कारण सांगतो. आणि आता आम्ही 157 दिवस बसलो. आपण 1628 2452 8 मार्च 2009-19ला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. फार पेपरला आलं, सगळीकडे झालं, सगळं झालं आणि 10 मार्चला आचारसंहिता लागला. पुन्हा तो निर्णय कुठे गेला आम्हालाच नाही सापडला शेवटपर्यंत. म्हणजे एकीकडे निर्णय होईल पण आपण काय म्हणतो, अरे यार आचारसंहिता नसती लागली ना तर झालं होतं. आपण त्याच्यावर समाधान झाला होता. अशी गोष्टी येऊ शकते. आपल्याकडे राहिलेल्या महत्वाच्या फक्त 3 मंत्रिमंडळाच्या बैठका आणि या शासनाचं नियोजन असेल की किमान 5 दिवसाचं अधिवेशनाचं सत्र घेण्याचा मानस आहे. कारण यांना लोकप्रिय घोषणा तुमच्या आमच्यापर्यंत कशा पोहोचतील याचा अंमल करण्यासाठी यांना या सर्व घोषणेला अनुसरून पैसा देण्याची नियत या सरकारमध्ये आहे. आणि आपला जर शासन निर्णय लवकर जर झाला तर त्या शासन निर्णयालाच टोकन बजेट देण्याचं काम सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी आज सकाळी बोलून दाखवली. म्हणून आपण त्याला एक ताकद देण्याचं काम आपल्या पालकाच्या आपल्या मागणीसोबत आपण ठामपणे जर उभा राहू तर आपल्या मागणीला आपल्या पालक असणाऱ्या शिक्षण मंत्र्याला आपलं पाठबळ निश्चित चांगलं मिळणार आहे. आणि हे पाठबळ देण्यासाठी जे काही मंडळी आणखी घरी आहेत अशा मंडळींना विनंती आहे की आता तुमचं आमचं करण्याची वेळ खऱ्या अर्थानच राहिली नाही. निर्णय झाल्यानंतर आचारसंहितेनंतर आपण एखाद्या रूम मध्ये बसू, मारामारी करू आपण, पण आता शासनाला मारण्याची वेळ आता आलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आता मैदानात येण्याची खरंच काळाची गरज आहे. याच्यानंतर विनंती कुठली केले जाणार नाही. आता शिक्षक प्रश्नासाठी बाहेर पडणार उद्यापासून त्यांना कळलंय की फासा पुढे बसायला लागलेला आहे. कारण आज माननीय मंत्री महोदय अतिशय गुरुवार दिवस आणि साई भक्त असणारे आपले पालक मंत्री महोदय खरंच आपल्यासाठी एक सहानुभूतीपूर्वक विषय त्यांनी म्हणलं की मला तर आजच न्याय द्यायचा आहे पण बघूयात काय होतंय ते. बघूयात काय होतं की याच्यामध्ये फक्त एक विभाग येते. त्या विभागाला आणि आपल्या पालकाला ताकद द्यायची असेल, त्या विभागाला नमवायचं असेल तर आपल्याला आता मैदानात येण्याची खरंच गरज आहे. गुन्हा दानाचा विचार कोणी करायचा गरज नाही. आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ आज जर झालं तर सोन्यावर पिवळच म्हणायचं. मग पुढं कसं कसं करायचं ते आपण ठरवूयात. शासन निर्णय कुठल्या बाबी मंत्रिमंडळ झाल्या त्याच आणायच्या. कधी कधी त्या झाल्या त्याच्यात दिसत नाही, त्याच्यात त्या असं इकडे असत नाही. हे सर्व काही हुशार तज्ञ मंडळींना माळीसर असतील ज्यांना खरंच चांगलं शासन निर्णयातलं ड्राफ्टिंग माळीसरांना चांगलं जमतं. अशी सगळी तज्ञ मंडळी सोबत घेऊनच आपण सगळ्या गोष्टी करूया. आणि
आजचं काय काय नियोजन असेल, उद्या पुन्हा पुढचं काय काय नियोजन असेल, हे आपल्यापर्यंत 4 ते 5च्या दरम्यान आपल्या समोर परत मांडण्यात येईल. एवढं बोलतो. दिन शिक्षकाच्या पुन्हा सर्व दिन शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. तीन शिक्षक